मित्रहो नमस्कार। महाराष्ट्राचे एक प्रसिद्ध नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांचा मृत्यू हा आता एक कोड्यासारखा बनतो आहे। मृत्यू कसा झाला, त्याच्यामागे कोणत्या कोणत्या मानवी चुका जबाबदार होत्या, त्या का झाल्या, कुणी घडवल्या का, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहे। विमान अपघातात कागदं जळाली नाहीत, पण ब्लॅक बॉक्स कसा जळाला असा पण मुद्दा या निमित्ताने येतो आहे। ऐन वेळेला पायलट का बदलला, विमानाची नीट चाचणी केली होती की नाही, आणि हे सगळं घडलं असतं तर कदाचित अपघात टळला असता, असा मुद्दा आता सगळ्यांच्याकडूनच उपस्थित होत आहे। दुसरा मुद्दा की जर अजितदादा जगले असते तर राष्ट्रवादीच्या दोन पक्षांचं, दोन गटांचं विलीनीकरण होणार होतं, ही माहितीही आता पुराव्यानिशी लोकांच्या समोर मांडली जात आहे। अजितदादांच्या निधनानंतर हे विलीनीकरण होईल असं एका गटाला वाटत होतं, पण ते आता होण्याची चिन्ह दिसत नाही आहेत। या विलीनीकरणाला विरोध कोण करतो आहे, तर या विलीनीकरणाला दोन गोष्टींच्याकडून विरोध होतो आहे, दोन घटकांच्याकडून विरोध होतो आहे। त्यातला एक घटक म्हणजे भाजप आणि दुसरा घटक म्हणजे अजितदादांच्या पक्षातील काही नेते। हे विरोध का करतायत, तर ह्या दोघांनाही वाटतं जर या दोन्ही पक्षांचं विलीनीकरण झालं तर त्या निमित्ताने महाराष्ट्रात एक मोठा विरोधी पक्ष जन्माला येऊ शकतो, जो भाजपला नको आहे। कारण भाजप विरोधी पक्षमुक्त भारत तयार करायला निघालेला आहे। त्यामुळं काही करून ह्या दोन पक्षांचे विलीनीकरण होणार नाही अशी चाल भाजपकडून पडद्यामागून सुरू आहे, पण ती पण सगळ्यांना दिसतेच आहे। ते होऊ नये म्हणूनच सुनेत्रा पवार यांचा तातडीनं शपथविधी करण्यात आला सकाळी की अजितदादांच्या निधनाला काही तास उलटायच्या आतच हा शपथविधी झाला। त्यांना खाती दिली गेली, त्यांना पक्षाचं अध्यक्ष करण्यात आलं। हे का घडत होतं, त्याच्यामागचं एक कारण की जर काही अवधी गेला असता आणि त्या अवधीमध्ये विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली असती तर दादांच्या गटातील काही जणांचं मोठं राजकीय नुकसान झालं असतं। या नेत्यांना ते नको होतं, म्हणून त्यांनी सुनेत्रा पवारांची ढाल पुढे करून ह्या सगळ्या गोष्टी करून घेतल्या आणि लोकांसमोर सांगितलं की हे काही पहिल्यांदाच आपल्या देशात होत नाही आहे। महत्त्वाचे नेते जेव्हा मरण पावतात तेव्हा त्यांच्या कुटुंबातली काही मंडळी पुढे येतात, ती सूत्र ताब्यात घेतात। तसंच आता होत आहे। आता प्रश्न असा पडतो की अजितदादांच्या पक्षातील एका गटाला हे विलीनीकरण का नको आहे, त्याच्यामागची कारणं पण आता लपून राहिलेली नाहीत। हे जर विलीनीकरण झालं तर या नेत्यांची प्रतिष्ठा खलास होते। विलीनीकरणानंतर तयार होणाऱ्या पक्षात यांना महत्त्वाचं स्थान राहत नाही, म्हणून त्यांना ते नको आहे। आणि ते न सांगता ते म्हणायला लागलेत की अजितदादांनी विलीनीकरणाची कल्पना आमच्यासमोर मांडली होती। या उलट ते आमच्यासमोर मांडली होती, विलीनीकरणाची तारीख ठरली होती असं सांगणारा शरद पवार यांच्या पक्षातील एक गट आहे आणि त्यात रोहित पवार आघाडीवर आहेत। ही सगळी चर्चा चालू असतानाच असं लक्षात आलं की हे विलीनीकरण आता शक्य नाही। त्यामुळं शरद पवार गटाने आता जाहीर केलं की विलीनीकरणाचा विषय आता संपलेला आहे आणि भाजपच्या पत्त्यावर हे पडलेलं आहे। कारण भाजपला काही करून मोठा विरोधी पक्ष महाराष्ट्रात नको आहे आणि त्यांना खात्री होती की राष्ट्रवादीचे दोन गट एकत्र आले आणि अजितदादांचा गट एनडीएतून बाहेर पडला तर एक मोठा विरोधी पक्ष तयार होऊ शकतो। आणि याची भीती अजितदादांच्या गटातील नेत्यांना वाटत होती। विलीनीकरणानंतर विरोधी पक्षामध्ये राहण्याची यांची तयारी नाही, कारण ह्या सगळ्यांना आता सत्तेची चटक लागलेली आहे।
सत्ता सोडून विलिनीकरण या तत्त्वाला त्यांचा विरोध असणं स्वाभाविक आहे, कारण काही करून त्यांना सत्ता पाहिजे. अजितदादांचा गट हा दिल्लीत पण आहे, अन्य काही छोट्या राज्यांमध्ये पण आहे आणि अजितदादांच्या गटाच्या खासदारांचा मोदी सरकारला पाठिंबा पण आहे. आणि मोदी सरकार दिल्लीमध्ये हे काही स्वावलंबी नाही आहे. त्यांना अनेक छोट्या घटकांचा पाठिंबा घ्यावा लागलेला आहे, ज्याच्यामध्ये एकनाथ शिंदेंचा शिवसेना हा पक्ष आहे, अजितदादांचा पक्ष आहे, अजून काही छोटे छोटे लोक आहेत. हे जर बाहेर पडले NDAतून तर दिल्लीतलं सरकार अस्थिर व्हायला वेळ लागत नाही. ती वेळ येऊ नये म्हणून सुद्धा विलिनीकरणाला विरोध आहे. आता विलिनीकरण झालं असतं आणि हे विरोधी पक्षात राहिले असते तरीही एक प्रश्न तयार होतो, येणारी 5 वर्षे हे नेते सत्तेशिवाय कसे राहू शकले असते. जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरण्याची सवय कुणाला आहे? जनतेचे प्रश्न घेऊन लढण्याची सवय कुणाला आहे? यापैकी कोणालाही सवय नाही. त्यामुळं विरोधी पक्षात जाणं हे त्यांच्या हिताचा अधिक आहे आणि ते हित कायम राहावं म्हणून विलिनीकरणाला विरोध आहे. ही गोष्ट आता स्पष्ट झालेली आहे. आता यातून 2 मुद्द्यांवर चर्चा चालू राहील. त्यातला एक मुद्दा अजितदादांच्या निधनाचा, कारण काही लोक असे म्हणायला लागलेत की याच्यामागे घातपात आहे, ह्याच्यामागे कटकारस्थान आहे. हा जर संशय खरा मानायचा तर मग हे कोण घातपात करणारे आहेत, ह्यांच्यामागे छुपे हात कोणाचे आहेत, याची पण उत्तरं जनतेला मिळायला हवीत. पण ती मिळण्याची शक्यता पण दुसरं आहे. आणि विलिनीकरण न झाल्यामुळं शरद पवारांच्या गटातील नेत्यांचीसुद्धा पंचायत होणार आहे, कारण अजून 5 वर्षे त्यांना विरोधी पक्षातच राहावं लागणार आहे. त्यासाठी त्यांची मानसिक तयारी किती आहे. एकूणच काय तर दादांचं निधन हा गुंतागुंतीचा विषय बनला की असा गुंता अन्य नेत्यांच्या निधनानंतर सहसा कधी झालेला नाही आहे. आणि हा गुंता राजकारणात पण बनला, कारण विलिनीकरणाच्या प्रक्रियेला दादांचा पाठिंबा होता असं सांगणारा एक गट तयार झाला आणि पाठिंबा नव्हता म्हणून सांगणारा दुसरा गट तयार झाला. सकृतदर्शनी तर असं दिसतंय की सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालीच पक्ष चालवण्यासाठी हे सगळे नेते पुढाकार घेतील अजितदादांच्या गटातले आणि विलिनीकरणाला ते पद्धतशीरपणे विरोध करतील. आणि सत्ता नको आहे कोणाला? असं आहे का की विरोधी पक्षात राहण्याची सुनेत्रा पवार, त्यांचं कुटुंब म्हणजे दोन्ही मुलं आणि त्यांचे नेते यांची तयारी आहे का? तर ती तयारी तशी दिसत नाही. सत्ता सोडावं असं कोणाला वाटत नाही. म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हा दादांच्या जाण्यानंतर तयार झालेला हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, जो त्यांच्या मृत्यूविषयी आणि दुसरा पक्षांच्या विलीनीकरणाविषयी. यावर आता काय उत्तर मिळणार हे येणारा काळ ठरवणार आहे. तोपर्यंत आपण वाट पाहूया. धन्यवाद.